बाई एवढी टिंगरी आहे बाई, 3 वर्षाची ती पोरगी. काय वाढदिवस केला हो तिच्या मम्मी पप्पानं बिचारे. संध्या काय पैसा बरबाद ह्या म्हणजे बफे काय न काही काय. मग असा वाढदिवस केला होत्या पोरीचा, लग्नासारखा केला बाई वाढदिवस. बापा मग आता 7-8 वर्षानंतर त्याला लेकरूच नाही होय. एवढा पैसा लाला हो ना, आता लेकरू झालं तर करून नाही तर काय करू दे ना, त्याची हाऊस बिचारायची. पण एवढं काय बिचारे, जसं काही दुसरं लग्नच होय खरं. एवढ्या याच्यात एवढा पैसा, बापा बापा काय पैसा बरबाद होय. पण त्या पोरीले सामाई नाही तसं चालू बाई, सर्व सोन्याचं चालू त्या पोरीले. कोणी अंगठी घेतली डबल डबल, कोणी गोप तर कोणी कानी ते गळ्यातलं लॉकेट, तर कोणची लहानशी तिच्या मापाची अंगठी. सोन्याचं जास्त चाललं तिले. तिच्या मायच्या इकडले चांगले आहे, त्यावेळेला पोरीच्या मायच्या इकडले चांगली लगड पाटते दिसली मला ते. हो आता एवढा मोठा खर्च केला आणि एवढ्या दिवसाबाद लेकरू झाल्या, सर्वालेच खुशी झाली ना. त्या वहिनीच्या घरच्या लोकांनी झाली असेल ना. बरोबर आहे. संध्या काय करून राहिली होती बाई? संध्या आई नाही बसली होती, अभ्यास करून राहिली होती. काही सांगू राहिली होती वाढदिवसाचं. काऊन काय झालं दादा? म्हटलं थोडस राणीले पोया टाकू लाग म्हणलं. तिचे तब्येत नाही आहे बरोबर, तर थोडस करू लाग ना तिले. जाणं थोडीशी करू लागत जाणं. बापा पोया? अरे मी तर जेवणारच नाही रे. त्या बापा 1-1.5 पोळी खाणार आणि 4-5 पोळ्या टाकलीस त्या बायकोले. 2-4 जण लागून राहिले. अरे बापा डोक्याला हातच लावा लागते आता बापा. आता काय राहिलं बापा पाहाचं? काय राहिलं? 2 पोळ्या टाकले याच्या बायकोले, 4-5 जण लागून राहिले. ते पोरगी अभ्यास करून राहिली. तुला तर शोभलं का इथं घेऊन मनाचा आम्हाला? नाही बाई, तिनं मला गॅस खाली घ्यायला सांगितली का नाही, बसून टाकून राहिली पोया. म्हणून म्हटलं हिले थोडसे टाकू लागत तिले, त्याच्यासाठी म्हणलं. एवढे डोक्यावर नको चढून घेऊ ना मा, एवढे नको डोक्यावर चढून घेऊ. जसं काही त्या बायकोच्या मागं खूपच काम आहे खरं, तरी आम्ही दोघी करू लागतो ना बाबू. हो रे, करू नाही लागत का आम्ही? तू पाहतो का घरी करू लागतो का नाही करू लागत? तर माया वेळेस मी जेव्हा तू 3-3 लेकरं जन्म घातले ना बाबू, माई सासू अशी थप्प बसून राही म्हटलं, एक कामाला हात नाही लावे. आम्ही कोणाला सांगाव रे? सांगाले आता आम्हाला माहित आहे सर्व काही, मला माहित आहे म्हणून मी करू लागतो तिले. करू लागाले. एखादी दिवस आहे पोट दुखते. अहो कॉलेजमध्ये जायच्या वेळेस मला भांडे घासू लागा म्हणे. आता सांग मी कॉलेजमध्ये जाता कशी भांडे घासू लागू? किती उशीर झाला असता मग मला. नाही बोलली ना संध्या तिले, सांगितलं ना मला राणीनं काय बोलली काय नाही बोलली. तर एकदम एवढं नसते बोलत ना संध्या. असं म्हणजे वहिनीनं लावलीत दादा तुझ्याजवळ चुगलीन. काय बोलली म्हणून मला सांगितलं का वहिनीनं? तिथं नाही सांगितलं वहिनी तर काय बोलली बा म्हणून ते. काय बाई आता हिचं बोलणं, तिचं ना मायन तिचं काय. तुम्ही आम्ही म्हणूनही नाही बोलत, ती तिचं म्हणते हाय. असं बोलत असते का आता? तूच सांग. त्या बोलण्याला मी काही म्हणत नाही. तू चांगली बोलत जा संध्या तिच्यासोबत. त्या बोलण्याला नाही म्हणून राहिली मी. पण हे आता घरात माणसं किती आहे बाबू? किती पोळ्या टाका लागून राहिले. ते मी तर जेवणारच नाहीये. 1-2 पोळ्या संध्याकाळचे एवढे ते 4-8 पोळ्याच टाकाल त्या बायकोले. एकदम पोट दुखून राहिलं का रे? मी आज मी भांडे घासाले होती नाही तर लागलं का त्या बायकोचं पोट दुखणं? नाटक करते ना आई व नाटक करायला जाणून बुजून दाखवते. ठेवाल्या पोट दुखते. नवलच आहे ना बाई, नवलच आहे ना. काय करावं बाई? एवढ्याशा गोष्टीतून एखाद दिवस एकटीनं भांडे घासलीत लगेच पोट दुखून राहिले या बाईचं. सांगा बाई. आम्ही सकाळी संध्याकाळी एवढ्या जणांचा खटला चालू हो. एवढा स्वयंपाक राहे, कपडे राहे बाई, नदीवरून धुवून आणो बाई. काय कामं नाही केली बाई आम्ही. आणि इच्छा इथं सर्व सोयीच हाती आहे. सर्व जागच्या जागी आईले ना पोट दुखून राहिलं म्हणते यलपाडी बाई. आणि हाय बी बायकोच्या मांग खरंच पोट दुखून राहिलं. मी कायले आलो असतं मग इथं? मी कायले आलो असतं? खरंच पोट दुखून राहिलं तिचं. रडल्या भरल्यासारखी करून राहिली होती ते. बाबू घेऊन जाय तिले दवाखान्यात घेऊन जाय. पोया राहू दे म्हणा. तू काय कर, गाडीवर बसव तिले नाही ती ऑटो कर आणि दवाखान्यात. एवढं पोट दुखून राहिलं आणि तिचा दवाखान्यात घेऊन जाय तिले. अगं कमी जास्त काय आले पाहिजे. जाय पोळ्या राहू दे म्हणा तिले. हात धुई म्हणा, दवाखान्यात चालली जाय म्हणा, मी टाकतो पोया. एवढं काही नाही आहे एवढं. जा घेऊन जाय तिले दवाखान्यात. पोट दुखून राहिलं ना तर घेऊन जाय दवाखान्यात. काल म्हणून राहिलो आई तिले दवाखान्यात, नाहीच म्हणते ती. नाही येत म्हणते मी, मला नाही यायचं म्हणते दवाखान्यात. सांगू आई मग कशावरून दुखते म्हणतं पोट? बस नाटक करते, दाखवते आपल्याला मी एवढे मोठे भांडे घासले म्हणून मला बरं नाही, मी एवढे मोठे भांडे घासले म्हणून बरं नाही. नाटक चालू आहे त्याचे वाले. हाय गे नाट केली म्हणा, नाट केली हाय गे. बापा दिवाळीच्या वेळेसच पाहिलं ना, सांगितलं मला श्वेतानं सांगितलं. 2 दिवस झोपूनच राहिली. दुखते करून. बरं आहे बापा या घरात चालते. दुसऱ्या घरी माहीतच पडलं ना आता दुसऱ्या घरी काय केलं काय नाही न. तर आणि त्या 2 पोळ्या टाकासाठी तिले पोट दुखून राहिलं. काहून तर 1 दिवस भांडे स्वतः एकटीनं घासले म्हणून. सांगा रे देवा. मलाच विचार आला वा आता काय करू. ते तशी तुम्ही म्हणता ते नाटक करते, तिचं तिकडं पोट दुखते. दादा याच्यात विचार करण्यालायक काय आहे? आम्ही दोघी घरी आहे.
काही पोळ्या टाकणं म्हणजे काही खूप मोठी गोष्ट नाही आहे. तू दवाखान्यात घेऊन जाय म्हणते आई, तर घेऊन जाऊन नाही जात. लस पोट दुखलं ना कोणतीच बाई घरी नाही राहत. आपलं दुखलं तर लवकर दवाखान्यात जाते आणि म्हणते वहिनी मी जात नाही म्हणते. मग याच्यावरूनच समजायला पाहिजे ना. तुलाच बेवकूफ बनवते तुझी बायको, फक्त आम्हाला नाही बनवू शकत. त्यात डोक्यावर बसली ते. तू ना संध्या खरंच लय जास्तच बोलतो संध्या, तुला सांगतो मी. आठवण कमी ठेवत जातो याला, दुसऱ्याच्या घरी जावं लागते आपल्याला. तिथं अशीच करशील का तू? आता तिकल लई काढून राहिला का मायवाला काढाले. मी अशी नाटक नाही करीन वहिनी सारखी. अशी झोपून नाही राहिली. अगं माय दुखलं तर मी दुखलंच म्हणीन, नाही म्हणलं तर नाहीच म्हणीन. तुझी बायको लई लाडाची आहे. तुझ्या बायकोच खरं वाटते तुले, आमचं खरं काहीच नाही वाटत. लढून काय राहिली व संध्या? लढून काय राहिली का? तुला बोललो का काही म्हणलं मी ना तुले? काही पण लढून काय राहिली? तुले चांगलं सांगू राहिली का बाई एवढं नको बोलत जाऊ. तिकडं असं बोलणं जमणार नाही ना. मग आपल्या घरी आहे म्हणून बरं आहे, म्हणून म्हणलं मी तुला. लढून काय राहिली? हात जोडू आता ते आल्या, हात जोडा दे. हात घेत नको जोडू बाबू, कणिक राहू दे म्हणा. मी पोळ्या टाकतो तिले. एवढं दुखत असत तर घेऊन जाय दवाखान्यात. दवाखान्यात घेऊन जा. डॉक्टर तर खोटा नाही बोलणार ना. जा घेऊन जाय. जाय बरं जाय. विचारतो, नेतो तिले. कापसाले काऊन नाही आली हो तू चंदा? हो मग आणि किती वाट पाहिली हो. शेवटी आम्हाला चाललं गेलं. सांगायला तर पाहिजे तुला येत नाही बा म्हणून. हो नाही, बिचारे वेळेवर जायला लागलं. दोघाही नवरा बायकोले काम होतं तिकडं. त्याच्यावाल्या मामभावाची तब्येत खराब झाली होती, तर तिकडं का नाही आम्हाला फोन आला तर दवाखान्यात ॲडमिट आहे सिटी. तर गेलतो माहिती तिकडं पाहिले. चांगलं नाही वाटत ना. सांगत होती तुम्हाला फोन करून, पण मग तुम्ही चाललेच गेल्या ना. काय मग आणि जाता जाता लय घाईत होतो हो बिचारे. अंजनी बाईच्या घरासमोर नाही का पोलिस दिसले बिचारे. काय झालं काय नाही तुम्हाला माहित असेल ना. थांबतो की म्हणलं, पण मग ऑटो लागला ना तर चाललं गेलो आम्ही. हो ते तिच्यावाल्या सुनेनं म्हणते, अंजनी बाईच्या सुनेनं केस टाकली म्हणते बापा कोर्टात. म्हणते यानं रिपोर्ट केला म्हणते, तिला मारलं म्हणते ह्या अंजनी बाईच्या पोरानं. बायको तर लय लाडाची आहे हो त्याचीवाली अरुणची. आणि असं कसं मारलं बापा त्यानं आणि इकडं आला? आम्हाला जायची घाई होती हो. ते पोट्ट कानी धावत धावत पळत दिसलं कानी वावराकड, तर म्हणून नाही का जाता जाता ऐकले बाई दोन गोष्टी. त्या पोलिसाच्या मारलं म्हणून म्हणत होते ते पोलिस. केस झाली करे बाई. माय वावरातच आहे ते पोरग. आता मायवाला घनश्याम गेलं आणि श्यामाया गेल्या. मी म्हणलं का रे कुठं चालले रे तुम्ही म्हणलं, तर म्हणते वावरात चाललो. अरुण म्हणते तिथं आहे म्हणते, तर चाललो म्हणते त्याले सोबती एकटाच झोपन. तर मी म्हटलं बापा कायले चालले रे म्हटलं तिथं. काही पार्टी वाटी तर नाही करणार? नाही ना आई म्हणते काही लावतं काय तू. हे माय मोठं पोट्ट लय बदमाश आहे ना. त्याला पेल्याशिवाय दुसरं काही दिसतच नाही पेण्याशिवाय. हा आता करते बाई पार्टी मग ते पोट्टे वावरात. रावले आहे बाई घरी. रावलेले आलता फोन, पण मी त्याला का नाही डरकावणीच दिली. त्याच्या बापा नाही दिली बाई. बसलं चुपचाप जेवलं खावलं ना घरी. माय पोरग नाही व गावात. माय पोरग असतं तर गेलंच असतं म्हणा आपल्या घनश्याम सोबत यायच्या पोरासोबत. पण नाही का माय पोरग आहेच नाही गावात. अहो तुम्हाला माहित तरी आहे का काऊन मारलं तर माहित तरी आहे. ते माहितच ना इले साऱ्याच खबरा राहते बाई. कोण सांगते ना कोण नाही इथे. तर काऊन मारलं तुला माहित आहे? कोणा सांगितलं हो तुले? हो माय मागच्या अंगणातून तिची वाडी नाही का अंजनी बाईची. दोघे नवरा बायको गोष्टी करे ना. मग परवाच्या दिवशी गोष्टी करत होते म्हणे. ते फोनवर बोलते आणि फोनवर बोलता बोलता सापडली म्हणते. ते अरुणनं झोडपलं म्हणते धरून बायकोले. फोनवर बोलते म्हणून झोडपलं. वा रे वा. कोणाही सोबत बोलत असन मग ते बोलते म्हणून ऐकू आलता बाई. पूर्ण गोष्टी ऐकू नाही आल्या मला त्याच्यावाल्या. मायाकडे पाच जाईन दोघे नवरा बायको आणि अजून हळूहळू बोलत जाई बाई. मायाकडे पाय इकडे तोंडकडे अंजनी बाई माहित नाही का काय तशी इकडं तोंड करण्याला. काय म्हणलं तू ना चंदा? काय नाही म्हणलं. लोकांच्या घरच्या गोष्टी एवढ्या नको ऐकत जाऊ म्हटलं. काही भलं नाही होत. स्वतःच्या घरचं लक्ष दे ना बाई. दुसऱ्याच्या घरचं काय अंधार पाहतं तर स्वतःच्या घरचा 5 जण. मायावाल्या पोरीच्या गोष्टी साऱ्या गावात सांगत फिरत तू. चंदा काय हो तू? काय हो तू करतो आणि ते मलेच म्हणतं का निसती. हिनं सांगितलं नव्हतं का त्या दिवशी त्या जवळ माय पोरीचं. आमच्या घरात आम्ही काही करू बाई. आमच्या पोरीला पाठव नाही तर नाही पाठव, नाही तर राहू देऊ. हिला काय घेऊन देऊन चाललं? पाठवाले पाहिजे बाई. एवढंच तुला पाठवायचं आहे तर जाऊन राही ना तिथं त्या निर्मला बाईच्या घरी आणि करू लाग काम. काय म्हणलं मी ना असं? हो आणि त्याजवळ काय म्हणलं तू ना सांगितलं हिच्याजवळ असं काय म्हणलं बाप्पा? हट बाप्पा काय हो तुम्ही. अहो काही नाही सांगितलं मी ना. काय सांगू बापा तुझ्याविषयी. तू ना सांगितलं ना मले. तेच म्हणलं तिले चंदाले पाठव बा पोरीले. काय ना कशी बोलून राहिली बोलाले. मला काही एवढी अंगण आहे त्या घरचा अंधार पाहायची. मला नाही गरज पाहायची.
बिनाने हिंडत राहते इकडे तिकडे. बायाले कोणत्या माहित नाही, तुले पहिलेच माहित राहतं. त्या अंजनी बाईचं घरचं तुलेच माहित आहे पहिले, कोणत्या बायाले माहित असो का नसो. आता माहेर एकटा गोष्टी केल्यावर तर मला तर ऐकूच येणार आहे ना. काय काना बंद करू मी? नाही नाही व कानं कायले बंद करायचे, कानं बंद करायले कानं नको बंद करू. नाही असं काऊन लागून राहिलो मले? मै 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 हो ना, काय झालं? बापा काय झालं इले? काय माहित का बापा काय झालं आणि काय नाही. तर कॉक करून राहिली, काही खाल्लं गिल्लं असं. मला भलता शक येऊन राहिला विचारे. काही असन गिसन नाही तर तिले. तसाही बी पिंट्या 7 वर्षाचा आहे ना वा आता. असं नाही तर काय तिले तसं असन काय व? चांगली गोष्ट आहे ना मग. असन तसं तर चांगली गोष्ट आहे. एवढ्या उशिरा का व? आता माझ्या नाता बरोबरच आहे ना ते वालं व आपलं पिंट्या. पिंट्या लहानच होता बाई. 2-2.5 वर्षाचा. तेव्हा त्याचा बाप सोडून गेला. आता आला बाई. आणि मग कवा राहील तिले तरी. जाऊ द्या बाई, तो त्याचा प्रश्न होय. असन नसन आपल्याला काय करावं लागते व. बरं आहे ना, एक पिंट्या आहे ते एखादी पोरगी मोरगी म्हणा का काही म्हणा होऊ द्यायला पाहिजे. बरोबर आहे. कशी चांगली आहे व ते इज्जतीनं. इथं नवरे असूनही बाई बाया कशा करते. आणि तेवाली नवरा एवढा दिवस तिचा बाहेर गेला तिले सोडून, तर कधी माणसासोबत तिनं इतरनं नाही, काही नाही, काहीच नाही बाई तिचं वालं. आपलं लेकरून आपलं हे इकडली तिकडं आणि तिकडली इकडं लावते मात्र. हे आहे तिचं खोसाळ बोलणं, पण तशा बाबतीत नाहीये. हो नाही तशी चांगलीच आहे ते. आज पाहिजे तशी थंडी नाही व आहे का नाही. आज नाही लागून राहिली अशी थंडी. उभं तुकून राहिलं का ते पोटवा? पोळ्या टाकल्या का नाही टाकल्या? नाही टाकायचे आहे. आता टाकतो आता पोट. हे इथं मायावाल्या छातीजवळ दुखून राहिलं. राहू दे, पोळ्या घ्या करतो मी. राहू दे, जाऊन बाई झोप. नाही तर मग का नाही त्या सागरले दवाखान्यात घेऊन जाय बरं. सागर इकडे रे. काय झालं बाई? दवाखान्यात घेऊन जाय पहिले. फालतू अलगर्जीपणा नाही करता येत, दुर्लक्ष करता नाही येत. 5वा महिना चालू आहे तिले. घेऊन जाय दवाखान्यात. डॉक्टरले दाखवून एखादी इंजेक्शन द्यायला लावते तिले. नाही दवाखान्यात नाही जात मी. मला दवाखान्यात नाही जाऊ वाटत. माझ्याकडून चालणं नाही होत. आणि मी नाही जात दवाखान्यात. माझ्याकडून नाही होऊन राहिलं चालणं. कसं काही असेच पांढरे नाही झाले मायवाले. चांगली उभी तर दिसून राहिली टन्न. फक्त चेहऱ्यावर दिसून राहिले 12 वाजलेले. कशी नाटकं करते ना. हिचे नाटकच काढतो. नवऱ्याला मोठी बोटावर घुमवते. घुमाले कसे राहते नीचे नाटकच काढतो. आता थांब इले दाखवतोस आता कसं राहते. तिने तर काहीच म्हणून राहिलो आई मी चाल म्हणून. ते नाहीच म्हणते ना. ते पोट दुखून राहिलं ना. घेऊन जा रे इले लवकर दवाखान्यात. कणी भिजवली आहे ना. टाक तुम्ही पोया. जा घेऊन जा इले दवाखान्यात घेऊन जा. नाही माकडून चालणं नाही होत. नाही मी नाही जाऊ शकत. नाही उभं नाही राहिलं होऊन राहिलं खरं ना त्याकडून. जाय झोप. जाय मी टाकतो पोया. जाय भाजी बनवायची आहे ना. बनवतो मी. जाय जाऊ का मी झोप आले? हो जा ना. जा ताट आणून देतो ते आल्या रूम मध्ये. जा आणून देतो मी. जेवायचा स्वयंपाक झाला म्हणजे जाय झोप. ठीक आहे मग जातो मी. मला ना बरंच नाही लागून राहिलं. उभं नाही राहिलं होऊन राहिलं माझ्याकडून. तुला किती वेळा म्हणलं ये बेगावात ये बेगावात. नाही ऐकेच नाही माझ्या मतानं. ऐकेच नाही. घे बेले का दाखवला ना तुला बायकोनी हिंगा. एवढे भार होईल म्हणून असं माहित होतं का? एवढे भार होतं म्हणून आता माझी बायको अशी करून म्हणून मला वाटलंच नाही ना लेका. आणि तिनं माझ्या नावाचा रिपोर्ट देऊन दिला. वाटली का तिले थोडीशी तरी लाज वाटली का तिले नवरा होय आपला बा म्हणून. घरपर्यंत पोलीस पाठवले राजा घनशा. घरपर्यंत माय बापाची इज्जत बायबल किती सारा गाव होता पाहिले. लढत खायले ते एखाद्या बाईवानी लढून राहिला लेका. लढत खायले जास्त चढली वाटते तुला नाही. दादा जेवून घे ना. अरुण दादा जेवून घे. बरं वाटण जेवून घे. रडू नको ना. अरे हे जीवनच नाही राहिले. माझा भाऊ तर नेहमीच पिऊन राहते. पण मला आज हे अरुण दादा जास्त दिसून राहिला. काय करून मग त्याच्या बायकोनं त्याचा रिपोर्ट केला लेका. किती लढून राहिला तो. टेन्शन नको घेऊ तू. टेन्शन नको घेऊन लढणं बंद करते. लढणं बंद कर. होते सगळं बरोबर. मला फोन करायचं माझ्या ओळखीचे आहे सर्व पोलीसवाली की. आपण लेका तुला मारा नाही लागत होतं ना. मारलं काय ते. तिला फिजिकल झालं म्हणजे त्या बायकोचं मारलं काय ते तुला. बायको अशी धाकात ठेवायची लेका. मारायचं नाही. 1-2 चापट मारली असं मारायचं का तिला वय नाही पडला पाहिजे. रागच तर चालता मले. रागच तर चालता. आबे तिले म्हटलं गावात चाल आले. गावात चाल. मला गमत नाही लेका तिकडं. गमत नाही. कोणीच नाही ना बे आपलं नातेवाईक तिकडं लेका. कोणीच नाही. इकडली आठवण येते मला गावातली. आई बाबाची आठवण येते. सर्वेची आठवण येते. तिथं तिच्या मायच्या शेजारी राहिला तर मला असं वाटतंय का मी घरचं बाई होय का काय होय. तिच्याच मतानं ऐका लागे. नाही ऐकलं का माय बाप तिचे बोले. माय बोले आणि मायच्या घरी चालली जाय. 2-2 गोष्टीचं झालं ना मायच्या घरी उठून पळे तिथं. अबे माझ्या बायको नाही नेलं लेका. म्हणजे यवत मायले तिच्या मायच्या शेजारी राहिलो. 2-4 महिने राहिलो आणि मला काही पटलं नाही लेका. ते तशीच करे. कमी जास्त बोलायला पाहिजे माझ्या बाबाच्या समोर मध्ये. इथं नाही बोलत ते. तिथं बोलायला पाहिजे. मला हातातला बावलाच करून ठेवला होता तिनं. दिलं लेका सोडून आणि चाललं आलो इकडं. मी म्हटलं मला शिकून राहिली का तू. म्हटलं येशील तर ये माझ्यासोबत. नाही येशील तर राय म्हटलं. 1-1.5 महिना आलीच नाही. जाय म्हटलं. नको येऊ नाही येत. इकडं चाललं आलो वापस. आणि ते राहिली 1-1.5 महिना तिकडं. मग आपस आली मायवाले मागो.
अबे लेका माझी बायको लय शिकलेली आहे लेका. लय शिकलेली आहे. ते नाही येत माझ्या मागं लागून. मी तर 10 वर्ष राहिलो ना तर ती तिकडंच राहते. येत नाही ते. मी तिच्यासाठी काय नाही केलं. सर्व केलं लेका. माझी जिंदगी बरबाद करून टाकली. माझी राहायची इच्छा नाही आहे. इथं मायबापाला सोडलं मी. माझ्या मायबापात मन असून तिच्यासाठी मी सर्व मन काढून टाकलं लेका. आणि तिनं मला पोलिसाची पायरी दाखवली लेका. आता मी राहत नाही लेका तिच्यासोबत. ते कोणासोबत बोलते फोनवर ना कोणासोबत नाही. मी राहतच नाही लेका तिच्यासोबत. आता तिला सोडूनच दे तुम्ही. आता माय लेकरू घ्या तुम्ही. ते जाऊ नको तिच्या मायच्या शेजारी जाऊ नको लेका. तुला सांगतो आपल्या गावात राह. त्या घरी मस्त वावर आहे. वावर करत जा चांगलं. मग त्यांना करत जा. स्वतःच करत जा. मस्त बढिया. इथं जीवन लय चांगलं आहे बरं. इथंच राह. जाऊ नको तिकडं. बायको येत असेल तर बरं. नाही येत असेल तर तिने पाहिजे सोडची तिथं देऊन देतो. जाऊ दे. दादा काय सांगू राहिला. लेकरू आहे ना त्याले. अरुण दादाले लेकराची कदर नाही आहे तिने ना. मग काय करणार आहे. त्या लेकराची कदर असती तर काही असं राहिलं असतं. रिपोर्ट दिला असता का तिनं. जाऊ दे दादा. बरोबर होते. उद्या सकाळी पोलीस स्टेशन मध्ये चालले जायचं बाबासोबत. बरोबर होते सगळं. जेवून घ्या. आता जेवून घे. टेन्शन नको घेऊ. रडणं बंद करून झोपून जा आता. झोपून झाले का. किती दिवसाबाद भेटला बे मला तू. मी म्हटलं येतो का नाही येत का. तिकडच राहतो लेका. म्हटलं का मर्शी नाही तिकडच. बरोबर रडणं बंद कर. जतीन नाही दिसून राहिला रे. जतीन गावात आलो तेव्हापासूनचा जतीन तर दिसूनच नाही राहिला. जतीन इथंच राहिले आला वाटते ना. जतीन तर तिकडं बाहेर राही म्हणते ना. आता इथंच राहिले आला. मला माहित पडलं. आईनं सांगितलं. दिसून नाही राहिला तू. अरे तू आला हे तर त्याला माहित असतं. तो कैसाच आला असता तुला भेटायला. आहे नाही तो गावात. तो इथूनच काम करते. पण त्याला कधी जावं लागते. ते औरंगाबादली गेलो ते. माहितच कुठे तू आला तर माहितच नाही ना त्याला. जेव्हा बरं चाल झोपून देऊ. मग थोडंसं आराम कर. उद्या सकाळी जावं लागेल ना तुला पोलीस स्टेशन मध्ये. मी येऊ का. मी येतो सोबत. तू आल्या बेशील का नाही तर ते पोलीस आले. काही भ्या नाही लागत बे. आपल्यासारखेच राहते ते. माणसं सोयले का ते पोलीसही बी. राक्षस होय का. नाही बे. भेट नाही मिले का. भेट नाही. पण दुःख झालं मला थोडस. माय नशिबात हे असं होणार म्हणून मला माहितच नव्हतं. माय बायको मला हे दिवस दाखवून म्हणून माहित नव्हतं. बहीण माय बिन मला दया येऊन राहिली बी याची. अरुण दादाची लयच लढणारी हो. बरोबर आहे. लेकराविषयी कोणालाही वाटते लेकराचं नुकसान होईन बा म्हणून. बरोबर आहे रे. असं कोणाच्याच बायकोनं करावं नाही का. बहीण माय बिन तर बायका याची बायकाची दिमाग कुठं राहते कुठं नाही. काय बरं लेकरात किती मन दुखते. कोणाचंही दुखते ना. एकदाचं बाप झाल्यावर दुखणार नाही तर काय.